पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। बुलढाण्यामध्ये किरकोळ वादातून तरुणाने सख्या भावाची हत्या केली। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील सुठाळा बुद्रुक गावात ही धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे बुलढाणा हादरलं असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। पोलीस सध्या या हत्या प्रकरणाचा तपास करीत आहेत। लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुठाळा बुद्रुक येथे किरकोळ वादातून सख्या भावानेच मोठ्या भावाची चाकू बोक्सून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून देवीदास महादेव गायकी वय वर्ष 28 असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। देवीदासचा छोटा भाऊ मंगेश महादेव गायकी वय वर्ष 25 याने त्याची हत्या केली। देवीदास 5 मार्च रोजी दुपारी मित्रांसह दारू पिऊन घरी आला होता। त्यावेळी लहान भाऊ मंगेशने त्याच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले। दोघांमध्ये वाद झाला, शाब्दिक बाचाबाची हाणामारी झाली। रागाच्या भरात देवीदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले। त्यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने देवीदासच्या पोटात आणि कमरेवर वार केले। या हल्ल्यात देवीदास गंभीर जखमी झाला। जास्त रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला कुटुंबियांनी पोलिसांना चुकीची माहिती देऊन मंगेशला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवाजीनगर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी मंगेशने गुन्ह्याची कबुली दिली। शवविच्छेदन अहवालातून देखील देवीदासची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। पोलीस पुढील तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।